नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। अनेक ठिकाणी संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। तसंच नागपूरमध्ये हिंसाचार झाल्यानंतर सर्वच ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे, तर काही भागामध्ये संचारबंदी ही लागू करण्यात आलेली आहे। 5 पेक्षा अधिक जण एकत्र येऊ शकत नाहीत। शांतता राहावी यासाठी ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे। मात्र नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता। दुचाकींची तोडफोड झाली होती, जाळपोळ सुद्धा झाली होती। तसंच पोलिसांवर हल्ला सुद्धा झाला होता। मात्र आता सध्या नागपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तर नागपुरातल्या याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे यांनी। पाहूयात। नागपूरच्या या हिंसाचाराच्या घटनेनंतर नेमकी नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊ। आता जर बघितलं तर नागपूरमध्ये सगळीकडे कलम 144 लागलेली आहे। मी सध्या आहे गीतांजली या चौकामध्ये। जर बघितलं तर या चौकामध्ये जवळपास 8 फोर व्हीलर जे आहे त्या पूर्णपणे तोडफोड करण्यात, त्यांच्या काचा ज्या आहेत त्या ठिकाणी तोडफोड करण्यात। आपण बघू शकतो या ठिकाणी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। एकंदरीत महालमधून ही रॅली निघाल्यानंतर गीतांजली चौकामध्ये या रॅलीनं उग्र आक्रमक स्वरूप धारण केलं आणि याच चौकामध्ये अनेक समाजकंटकांनी या ज्या गाड्या ज्या मोठ्या प्रमाणात तोडफोड करून टाकल्या। आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक गाड्यांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। सध्याची परिस्थिती जर बघितली तर शांततापूर्ण वातावरण जरी असलं तरी नागपूरमध्ये सगळीकडे संचारबंदी लागली। जवळपास 30 ते 40 गाड्या ज्या आहेत त्या जाळण्यात आल्या, काही दुचाकी आहेत त्या जाळण्यात आल्या, अशी माहिती या ठिकाणी मिळते। आतापर्यंत जवळपास 50 समाजकंटकांना पोलिसांनी अटक केली असून अजूनही धरपकड सत्र जे आहे ते सुरू आहे। नेमकं संध्याकाळपर्यंत याचं काय चित्र राहील हे या ठिकाणी स्पष्ट होईल। मात्र सध्याचं वातावरण तणावपूर्ण आहे आणि सगळीकडे संचारबंदी असल्या कारणाने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त नागपूरच्या ठिकठिकाणी सुरू आहे। अमरावतीहून नागपूरहून कॅमेरा पर्सन सागर सुरेंद्र अकोडे, जय महाराष्ट्र न्यूज।